त्यामुळे राहुल गांधींच्या रूपानं काँग्रेसला याचा फायदा होणार का, राजकीय फायदा होणार का, की केवळ सोशल मीडियापुरतीच ही चर्चा राहते, हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुढची बातमी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं आमदार सुरेश धस यांनी पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. मागील काळात बीडचं पालकमंत्री पद हे भाड्यानं देण्यात आलं होतं असा घणाघात धस यांनी केलाय. फडणवीस किंवा अजित पवारांना बीडचं पालकमंत्री पद स्वीकारावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. काय होतास तू, काय झालास तू असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय. मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होतास तू काय झालास तू अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांपैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्री पदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही, ते सरेंडर झालेले आहे. बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे.